खरी संकट आहे. आदिलशहा आणि मुघल पूर्ण ताकदीनिशी स्वराज्यावर चालून येत आहे. आम्हास असे दिसते की सिद्धी जोहर स्वराज्यात जास्त धुमाकूळ घालेल. त्याला मुलूक काबीज करायचा आहे. त्यामुळे काहीही करून त्याला मुलखाबाहेर थोपवणे जास्त जरुरीचे आहे. पण कसे? आऊसाहेब, जर सिद्धी आणि मोघल एकाच वेळेस येत असतील तर त्यांची आपसात भांडण लावून देऊ की. गनिमी गाव असताना कसली बी फिकर नाही बघा. वा, विचार तर छान केलात, पण एक मात्र विसरलात. दोघांचीही लष्करे लढतील ती स्वराज्याच्या धर्तीवर, आणि यात भरडली जाईल ती सामान्य निष्पाप जनता. मग मोगलशाही आणि स्वराज्यात फरक तो कोणता? त्याऐवजी त्यांना स्वराज्याबाहेरच ठेवलं तर ते जास्त फायदेशीर. आऊसाहेब, आम्ही सिद्धीला मोठ्या शिताफीने पन्हाळ्याकडे घेऊन जाऊ. आम्ही घाबरून पळतो आहोत हे पाहून त्याला चिड चढेल. तो आमचा पाठलाग करेल. आम्ही पन्हाळ्यावरच राहू. पन्हाळा झुंजता गड आहे. विचार तर नामी आहे शिवबा. प्रसंग बाका आहे. दोन्हीही लष्करे दोन्हीकडे लढत ठेवू. यशस्वी भव. अशी युक्ती नामी लढविली. किती बी हुशार, अरे दुश्मन असू दे ते किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा पार. हे लागला पार, लागला पार, अरे लागला पार, लागला पार. हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. मग काय गाड्या हो, यो बसला हाय ना गनीम, येढा मांडून आलंय आणि मुघलांनी नजर वाकडी. मग राजानं काय केलं? काय केलं महाराज? राजांनी आता युगत मांडली. अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली. बघा बघा, शिवराय